राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील वडनेर इथे 4 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या 43 वर्षीय इसमाचा मृतदेह हा 2 मार्च रोजी दुपारच्या वेळी एका विहिरीमध्ये आढळून आलाय। त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। सदर इसमाची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। संदीप भीमाजी गेठे हे 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 3च्या दरम्यान आपल्या राहत्या घरामधनं बेपत्ता झाले होते। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती। गेल्या 4 दिवसांपासून संदीप गेठे यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते। अखेर 2 मार्च रोजी दुपारी 1च्या दरम्यान घराच्या जवळ असणाऱ्या अशोक बारकू बलमे यांच्या विहिरीमध्ये संदीप गेठे यांचा नग्न अवस्थेमध्ये मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आला। यावेळी वडनेरचे सरपंच विजय बलमे आणि किरण गव्हाणे यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार रामनाथ सानप यांच्यासह रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे हे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। किरण गव्हाणे, सुखदेव बलमे, हौसीनाथ बलमे, अण्णा पाटील बलमे, अण्णा पाटील खेमनर, विजय बलमे यांच्या मदतीनं मृतदेह विहिरीमधनं बाहेर काढण्यात आला। त्यानंतर मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। संदीप गेठे यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या निधनानं वडनेर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान मयत संदीप गेठे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। तर जगन गेठे, रवी कोळपे तसेच योगेश बलमे, गोरख बलमे या 4 जणांवरती संशय असल्याचा आरोप मयत संदीप गेठे यांच्या मुलानं केलाय। यावेळी पोलीस पथकानं जगन गेठे याला संशयित म्हणून जागेवरच ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय। माझं नाव ओम संदीप गेठे, मी वडनेर येथे राहतो। शिक्षण माझं अमृतवाहिनीत चालू आहे। माझे वडील संदीप भीमाजी गेठे गेले 4 दिवसापासून बेपत्ता होते। त्यांची बॉडी आज शेजारच्या विहिरीमध्ये सापडली। संशयित आरोपी माझे चुलते आणि माझ्या आत्याचा मुलगा रवी कोळपे आणि गेले 2 दिवस आधी पप्पांनी 2 जणांवर केस टाकली होती, कारण ती विहिरीपाशी भटकत होते। असं तसं ते म्हणजे मारण्याची धमकी वगैरे, म्हणजे धमकी म्हणजे असं भय दाखवत होते। त्यानुसार त्यांची 2 केस टाकली होती माझ्या पप्पांनी। योगेश बलमे आणि गोरख बलमे यांच्या दोघांवर त्यांनी केस टाकली होती। मला ज्याच्यावर संशय येतो माझा चुलता जगन गेठे आणि आत्याचा मुलगा रवी कोळपे आणि ते शेजारचे योगेश बलमे आणि गोरख बलमे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।